राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत आता अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी आमदार गोपीचंद पडळकर मैदान उतरलेला आहे। घोंगडी बैठकीवरती जोर दिलेला आहे। काय सांगा, आज तुम्ही बैठक घेता गावोगावी, काय वातावरण आहे? स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेबांचं दुःखद निधन झालं। राहुरी विधानसभा मतदारसंघावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। या विधानसभा मतदारसंघाचं एक वेगळं परिवर्तन व्हावं यासाठी कर्डिले साहेबांनी खूप मेहनत घेतली होती। महायुतीचं सरकार त्यांच्या सोबत होतं। गावागावामध्ये विकासाचा डोंगर उभा करण्याचं काम कर्डिले साहेबांनी केलंय। परंतु दुर्दैवाने त्यांचं निधन झालं। आता पोटनिवडणूक लागली आहे आणि महायुतीनं भाजपाचे नेते माननीय देवाभाऊनी रवी चव्हाण साहेबांनी त्यांच्या चिरंजीवांना अक्षय दादांना उमेदवारी दिलेली आहे। वातावरण खूप चांगलं आहे। लोक भावनिक आहेत, लोक विकासाच्या मुद्द्यावरती महायुतीच्या सोबत आहेत आणि त्यामुळे अक्षय दादा कर्डिले हे मोठ्या मताच्या फरकाने महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जाणार आहेत। यामध्ये कुठलीही अडचण नाही, फक्त लोक आता मतदानाच्या दिनांकाची वाट बघतायत। कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की बिनविरोध व्हावी, मात्र तसं होऊ शकलं नाही। काय सांगा, कारण बारामतीत राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही, इकडे उमेदवार दिला। बघा, आता ती दुटप्पी भूमिका आहे। त्या भूमिकेवरती मी आज बोललं मला उचित वाटत नाही, कारण मी काय तर बोललो होतो आणि तिसराच विषय होऊन जातो। परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्वांनाच आवाहन केलं होतं की या निवडणुका बिनविरोध होऊ द्या। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलं, परंतु काही लोकांना निवडणूक लढवायची आहे, ठीक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। परंतु मुख्यमंत्री महोदय अत्यंत सक्षम आहेत आणि ते अक्षय दादा कर्डिले यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि त्यामुळे या सगळ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात होतील हा विश्वास लोकांना आहे। त्यामुळे लोक एका बाजूला मतदान करतात। लोकांचा काय विश्वास, किती विश्वास? लोकांना 100% विश्वास आहे। मी आता गावागाव जातोय, तुम्ही आज एवढा दुपारी उन्हाचं टायमिंग असताना सुद्धा लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे। त्यांना अक्षयदादांना कमळ चिन्हासमोर मतदान करायचं आहे। माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा खूप चांगला संपर्क इकडे आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी खूप महत्वाची भूमिका या पोटनिवडणुकीमध्ये घेतलेली आहे। त्यामुळे निवडणूक खूप चांगल्या पद्धतीनं लोकांनी हातात घेतलेली आहे। नक्कीच लोकांनी ही निवडणूक जी आहे चांगल्या पद्धतीने हातात घेतली आहे। अक्षय कर्डिलेंचा विजय होईल असा विश्वास जो आहे तो गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरा विक्रमसह पुन्हा कर्तव्यदीन मराठी, राहुरी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।